आणि माझ्या मुलीनं मला सांगितलं हे त्याचं नाव का घेतलं असावा, तर त्यांना चांगलं माहित आहे ज्यांनी केलं त्यांना की माझं इमोशनल कुठं अडकलेलं आहे. मुलात कुणीही अडकलेला असतोच ना, म्हणजे त्याच्यामुळे तुमचं सगळं तुमचं जे इमोशनल आहे ते आमच्यात, म्हणजे त्या तिघात म्हणायचं होतं मुलीला माझ्या की आमच्यात अडकलेलं आहे म्हणून त्याचं नाव घेतलं असं म्हणले. त्याच्यामुळे काय त्यांना बरोबर माहिती आहे म्हणले सगळं. ज्यांच्यावर ज्यांना बोलायचं होतं ते मला कळालं, तुम्हाला कळू न कळू त्यांना काय सांगायचं होतं त्यांनी सांगितलं, ठीक आहे. त्यांना तसं वाटलं म्हणून त्यांनी केलं. मी काही कुणावर आता मला लय जण काही काही म्हणतात काय त्याच्यावर जास्त काही बोलणार नाही. पण आता कोणी म्हणले एक वादळ आलं गेलं, वादळ गेलं नाही, गेलं नाही. कुठं चुकलं तात्याने जसं सांगितलं त्याचं एक उत्तर मला क्लॅरिफिकेशन करायचंय की जसं राजकीय इच्छाशक्ती म्हणा किंवा राजकीय हस्तक्षेपामुळेच जवाबात नाव आलं, जवाबात नाव जसं आपण ब्लॅकमेल केलं की येतंय असं वाटलं म्हणून आता पुढचं ब्लॅकमेलिंग चालू आहे, एवढंच मला तुम्हाला सांगायचं, बाकी काही नाही. मग आता पुढचं ब्लॅकमेलिंग केलं तर आता आरोपात नाव येतंय असं वाटतंय. पण मी आता जागरूक आहे, ठीक आहे. तिथं घेतलं, तिथं मी गप बसलो, पण पुढचं घेताना एवढं सोपं होणार नाही.